नमस्कार, किचन फूड विथ मेघा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज करणार आहे कांदा पातीतील मूग डाळ. त्यासाठी मी घेतले कांदा पात, टोमॅटो, मिरची, लसूण, कोथिंबीर, कांदा आणि मूग डाळ. अर्धी वाटी मूग डाळ घेतली मी आणि मूग डाळ 15 मिनटं भिजत घालणार. तोपर्यंत मी चॉपिंग करून घेते. आता माझी चॉपिंग झाली. चला तर आता फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी मी गॅसवरती कढई ठेवली. त्यामध्ये 1 छोटा चम्मच मोहरी घालते. त्याच्यानंतर मी मिरची घातली. त्याच्यानंतर मी ठेचलेलं लसूण आणि जिरं घातले. तर आता यात आपण कांदा घालणार आहोत. कांदा छान ब्राऊन होऊ द्यायचा. त्यानंतर टोमॅटो घालायचं. त्यानंतर मी 2 छोटे चम्मच मीठ घातले. त्याच्यानंतर मी कांदा पात घातली. आता आपण 5 मिनटं झाकण ठेवणार. छान परतून घ्यायचं. नंतर 1 छोटा चम्मच मी हळद घातली. त्याच्यानंतर भिजवलेली मूग डाळ घातली आणि अर्धा ग्लास पाणी घातले. त्यानंतर मी याच्यावर झाकण ठेवून डाळ शिजू देणार. 10 मिनटं डाळ शिजवत ठेवायची. तर डाळ आता आपली शिजली. तर आता आपली कांदा पातीतील मूग डाळ छान झाली. मी गॅस बंद करते आणि छान कोथिंबीर घालून परतून घेते. आता आपण प्लेटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी मी ताट घेतले. कांदा पातीतील मूग डाळ ही भाकरीसोबत खूप छान लागते. त्यासाठी मी ताटात भाकर, कांदा पातीतील मूग डाळ, हाताने ठेचलेला कांदा, मिरची आणि महाराष्ट्रीयन थाळीमधलं म्हणजे लोणचं तर आलंच. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.